हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदित असाल. मी नेना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर माझ्या भावाच्या घराची पूजा झाली, 2 दिवस होऊन गेली आणि माझं गिफ्ट द्यायचं राहिलं होतं. तर आता सचिनला वेळच नव्हता आणण्यासाठी आणि आम्ही गिफ्ट बघितलं होतं जाऊन आधी, का तर 8 तारखेला घराची पूजा करायची होती. परत आम्ही पुण्याला गेलो आणि घ्यायचं राहून गेलं आणि आल्यानंतर इतकी धावपळ होती त्यासाठी राहूनच गेलं द्यायचं. तर म्हटलं आता चला जाऊया आणि देऊन येऊया. शिवाय मला घराच्या पूजेच्या दिवशी द्यायचं होतं, म्हणजे आधीच द्यायचं होतं, जेणेकरून लावलं असतं आणि मस्त दिसलं असतं घर पूजेच्या दिवशी. तर घराला सजवायची काही गरज नाही, खूप सुंदर घर आहे. तर चला मग आता मी गिफ्ट नेऊन देणार आहे. शिवाय हे तर थैलीमध्ये काहीतरी एकदम मस्त असं आहे, बघितलं खूप छान वाटन. तर ते तुम्हाला दाखवते काय आहे काय नाही. तर माझा मोठा भाऊ फिरायला गेला होता चेन्नईला आणि तेव्हा त्यांनी हे आणलेलं आहे, बघू शकता. काचाच्या बॉटलमध्ये एकदम मस्त असा शोपीस आहे आणि बऱ्याचशा बॉटल अशा आहेत, वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये आहेत. तर तुम्हाला 2-3 म्हटलं दाखवाव्या. त्या थैलीमध्ये ठेवल्या होत्या. खाली थोडेसे पेपर आहे जेणेकरून ते काचाच्या बॉटल असल्याने फुटू नये त्याच्यासाठी. आणि बाकी सगळ्या एकदम अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा बॉटल आहेत. ते बघू शकता, कोणत्या छोट्या मोठ्या किंवा एकदम अशा डिझाईनमध्ये सुद्धा आहेत. एकदम साधा शोपीस आहे पण दिसायला किती सुंदर दिसतं बघू शकता. एकदम लाईट आहे, थर्माकोलचे बॉल आहे त्याच्यामध्ये आणि एक अर्ध काहीतरी फूल वगैरे आहे जे नकली आहे आणि दिसायला कसलं भारी वाटते. शिवाय ह्याला जे पॅकिंग केलेले वरतून त्याला जी रशी वगैरे बांधलेली आहे ना, ती एकदम मस्त मजबूत आहे, जी पडलं तर पटकन पडणार आणि फुटणार नाही असं आहे. हे तुम्हाला थोडीशी जरा मोठी बॉटल दाखवते. आणि आत्ता म्हटलं घरी जायचंच आहे तिकडं, तर घेऊन जावा. बघतील आता त्यांचं ते कुठं लावायचं तिथं लावतील. त्यांनीच आणलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून ठेवलं होतं ऑफिसमध्ये, तसंच आता येताना आणलं. म्हणजे चल जाताना घेऊन जाऊया आपण तिकडं. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं चला आधी तुम्हाला दाखवते किती मस्त असा शोपीस वाटायला लागलेला आहे, हे बघा. आणि माझ्याकडे सुद्धा बऱ्याचशा काचाच्या बॉटल आहेत, तर त्याचंसुद्धा मी अशा पद्धतीनं किंवा बघते ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण बघू आता कधी वेळ भेटते कधी नाही. वेळ भेटल्यानंतर करण आणि केल्यानंतर किंवा करताना तुम्हाला दाखवणच. शिवाय आता मी बाहेर जाणार आहे त्यांना एक मस्त असं गिफ्ट घ्यायला. तर काय गिफ्ट घेते काय नाही ते तुम्हाला दाखवून. शिवाय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणतं छान वाटते कोणतं नाही, ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. तर चला जावे वेळ न करता. हे सगळं व्यवस्थित ठेवते थैलीमध्ये आणि घेऊन जाऊ आपण हे सुद्धा तिकडं. हे बघा किती मस्त अशा बॉटल आहेत, डिझाईनसुद्धा आहे बॉटलला. आणि ह्याच्यावरती जिथं गोल जागा दिसते तिथं आपण आपला फोटो वगैरे सुद्धा लावू शकतो. हे बघा मस्त आहे ना. त्याला असे मस्त छोटे छोटे असे खिळे जर लावले ना, ते एकदम असे राईट लावल्यानंतर काजू कसे उडतात तसं दिसेल. हे एकदम सुंदर. ठीक आहे चला ठेवते, आपण जाऊया. तर मी आणि सचिन आता चाललो आहे आणि काय गिफ्ट घेणार आहे काय नाही तुम्हाला गेल्यानंतर दाखवून मी. गिफ्ट घेऊ तसंच घरी जायचं तिकडं आणि देऊन सुद्धा यायचं. तर आता वाजल्यात 5. माहीत नाही आता किती वेळ लागतो आम्हाला आणि किती नाही. मी माझी पर्स घेणार होती पण सचिन म्हणली मी असताना तुला पर्सची काय गरज पडते. थोडासा पाऊस पडून गेल्यात, ओलसर झाले थोडंसं. पाऊस आला थोडा तरी लगेच वातावरण बदलून जात आहे ना. तर दुकानामध्ये आलोय आता. ओके. पुसायला काहीतरी पाहिजे बसून घेते 2 मिनटं. सगळं बंद आहे. बघितलं वा मस्त मस्त आहेत है ना. हे बघ याला
रिमोटनं चालू होते का? आणि हे करत ते वाला हे हा अच्छा हे असं आहे का? किती सुंदर वाटायला लागलं. याला करा बघ. बत्तीने खाली. और ये वाला हे इकडलं ते तशीच बोला पाहिजे. अच्छा हे तसं आहे का? ठीक आहे आपण ह्याला बघूया. हां तर आता दुसऱ्या दुकानात चाललो. तिथलं एक आवडलं पण म्हटलं चला आणखीन 1-2 दुकान बघूया. चांगलं नाही वाटलं तर परत तिथलं येऊन घेऊ, नाही तर मग दुसरीकडलं चांगलं वाटलं तर दुसरीकडे जाऊन घेऊ. समोर एक दुकान दिसायला लागलंय, दिसलंय ना तुम्हाला पण? आता त्या दुकानात चाललो आहे. सचिन गाडी लावतात तोपर्यंत. तर त्या दुकानात बघितले पण एवढं काही चांगले नाही वाटले. सचिन म्हणले आणखीन एक दुकान आहे तिथे जाऊन बघू. तर काही जास्त बाहेरून दिसणार. कोणती ते चौकोनी? आतापर्यंत 3 दुकानं बघितले तर 3 दुकानामधले एक पण नाही आवडलेलं. आता एक चौथं दुकान बघायला चाललं. माहीत नाही आता ह्याच्याबद्दल काय होते काय नाही. लवकर जर भरपूर दिसायला बघूया एखादं आवडलं तर. हां वरती भरपूर दिसायलेत नाही ना. जास्त छोटे हां मीडियम आहे. ही साईज. हां असे म्हणजे. तर दुकानात आल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की मी काय घेणार आहे. ते एकदम मस्त छानसं सुंदरचं असं एक झुंबर घेणार आहे. हे बघू शकता इतके सारे झुंबर आले नाही आणि म्हणलं चला एक मस्त असं चांगलं झुंबर घेऊया. 1-2 आवडले सुद्धा होते. हे घ्यावं का ती घ्यावं असं माझं मनात चाललेलं आहे. आणि हे झुंबर बघितलं ना 2-3 कलर त्याचे ते काका बदलून दाखवत होते आणि हे म्हणले आमच्या दुकानातली साखर आहे. म्हणलं साखर म्हणजे? तर म्हणले भरपूर आपण सामान घेतल्यानंतर साखर कमी पैशात भेटते ना, तसं हे झुंबर आहे. 2-3 कलर आहेत त्याला आणि छानसुद्धा आहे. तर तुम्हाला घ्यायचं असलं तर हे घेऊ शकता. आणि बघू शकता एक युनिक पीस आहे एकदम भारीपैकी. ब्लॅक क्रिस्टलमध्ये आहे आणि व्हाईटपेक्षा ब्लॅक क्रिस्टलची किंमत जास्त आहे का तर ही रिपीट पीस होत नाही. जर तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये वेगळ्या आकारमध्ये भेटते पण असं वाला झुंबर परत तुम्हाला नाही भेटणार. तर असं आहे. आणि बरेचसे झुंबर आवडले पण ते खूप असे लॉंगवाले आहेत, खाली लटकतील पुरे आणि त्यासाठी भरपूर अशी जागा पाहिजे आपल्याला. तर ती खाली हात लागला नाही पाहिजे. लहान लहान लेकरं असले ना त्या घरामध्ये जरा लावलं ना तर एके दिवसात तोडफोड होईल. तर तसे नाही पाहिजे, वरती एकदम भिंतीला असे चिटकून पाहिजे. तर सचिनला हे वाला झुंबर आवडलं, तुम्हाला पण आवडलं होतं. पण बऱ्याच वेळा मी जेवायला गेल्यानंतर हॉटेलमध्ये सुद्धा असं वाला झुंबर बघितलं होतं. तुम्ही सुद्धा बघितलं असेल. आणि शिवाय ह्यातलं तुम्हाला कोणतं झुंबर आवडते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली मला कोणतं आवडलं ते तुम्हाला सांगते. तर हे बघू शकता जे समोर दिसते ना तेच मला आवडलेलं आहे.
आणि त्याचे 2-3 कलर बदलतात आणि शिवाय त्याची लाईट बंद जरी असली ना तरी एकदम असं सुंदर भारी दिसणार आहे. सुंदर आहे ना. त्याचा एक एक क्रिस्टल असं काढून असं बॉक्समध्ये ठेवायला लागलं, पॅकिंग करून देते. तर झुंबर एकदाच घेतलं आणि हे बघू शकता असं ठेवले गाडीमध्ये. सगळं खोलून आम्हाला 1-1.5-2 तास लागले असते हे सगळं पूर्ण खोलून. त्याचं एक एक क्रिस्टल त्यांनी पुसून नवीन त्याला तार वगैरे सगळं लावून दिले. आणि आता उद्देशाला लावायला येतील घरी. आता आम्ही हे नवीन घरी नेऊन ठेवणार आहोत आणि ते उद्देशाला लावायला येतील. सचिन आता गेल्यात पैसे द्यायला. आणि दुकानात बसल्यानंतर ना बरेचसे झुंबर होते असे की वाटत होतं हे पण चांगलं आहे, ते पण चांगलं आहे, ते पण चांगलं आहे, बरेचसे वाटत होते. पण म्हणलं आता ठीक आहे, जाऊ द्या, घेतलं तर घेतलंच म्हणलं आता. आणि सचिनला म्हणलं घेतल्यानंतर खोलल्यानंतर म्हणलं अहो ही पण छान वाटायला लागलं ना. ते म्हणतात तुला आता सगळं चांगलं वाटेल, पण कसं आहे जी असं तर त्यांना म्हटलं आता ही पण छान वाटायला लागले ना. तर म्हणतात आता घेतलंय ना ते माणूस आपल्याला धरून हानीला हे नको ते द्या म्हणल्यानंतर. त्यासाठी तुला पहिलंच विचारत होतं हे चांगलं आहे का ते चांगलं आहे का. पण खरं सगळे चांगले वाटत होते आणि मन असं फिरत राहत होतं की हे चांगलं आहे का ते चांगलं, हे घेऊ का ते घेऊ का. शेवटी जे आवडलं ते घेतलं आणि आता घरामध्ये लावल्यानंतर आणखीन सुंदर दिसेल ते. ठीक आहे. आता के मस्त मस्त डिझाईनचे तिथं होते झुंबर. तर लावण्यासाठी हुक ठेवलेच नाही त्यांनी. तर आता एक हुक कुठंतरी करून ते लावावं लागेल असं आहे. आणि माझ्या मम्मीला घरामध्ये झुंबर असलेलं खूप जास्त आवडते म्हणून त्यासाठी मी ठरवलं ती म्हणलं झुंबरच देईल जेणेकरून तिलासुद्धा आवडते. तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे. आणि आता बघितल्यानंतर सगळ्याला आवडलं सुद्धा पाहिजे मला आणि सचिनला सुद्धा आवडलं. तर स्वप्नीलला 3 फोटो पाठवले आणि 3 फोटोमधले स्वप्नीलने ही फोटो सांगितला की ही छान आहे म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. त्याचे मस्तपैकी असे ब्लॅक क्रिस्टल आहेत आणि एकदम सुंदर वाटत होतं लावल्यानंतर लाईटी. आणि शिवाय त्याला 3 कलर आहेत. 3 कलर त्याचे बदलू शकतात. आपल्याला पाहिजे असेल तो कलर ठेवू शकताय आणि परत बदलू शकताय. आणि दुसरे बी होते. आणि दुकान होते 8:30ला बंद. आत्ता झालेले आहेत 9:30 वाजलेत आणि दुकान ते चालूच आहे. आता शेवटी आता ते वरचं बघू शकता. आता वरचं बंद केलं त्यांनी आणि आता हे पण खालचं पण बंद होईल. का तर म्हणले 8 वाजेपर्यंत चालू असते, जास्त वेळ ठेवत नाही चालू. पण आता ते आमचं ऑर्डर द्यायची होती त्यांना, त्यासाठी बराच वेळ त्यांनी चालू ठेवले. आता पैसे दिले की दुकान बंद होईल. आणि उद्याच्याला सुट्टी आहे त्यांना तरीसुद्धा म्हणले आम्ही लावून देतो. तर म्हणलं ठीक आहे. आता उद्याच्याला आम्हाला आता जाऊन सांगावं लागेल की ह्या ठिकाणी एखादं हुक करा किंवा एखाद्या ठिकाणावरचा पंखा काढून ते लावावं लागेल. का तर AC तर सगळीकडे लावलेली आहे पण 24 तास आपण AC लावू नाही शकत. बसल्यानंतर कुणाला थंडी वाजते, कुणाला नको पाहिजे असं होतं. तर ठीक आहे. आता चला निघतो मग. काय करायचं उघडायचं नको नको. घराकडे चाललोय हे ठेवण्यासाठी. हे बघा इथं बाळा हे काय चिटकल्यावर नाही गोम का बोंबील गोन. हा म्हणजे गम चिपकल्यावर बसल्या तिथं. नाही भांडे न कुंडे न खाणं न पिणं. सकाळ दुपार संध्याकाळ जेवण ऑर्डर करू आणायचं आहे पार्सल. आणि हालता हाला नाही गेलं. स्नेहाला कुठं म्हणलं तर नाही म्हणते चल मी नाही आणलं तू देते. बाकी हे बी बघायला लागली. बघितलं कशी बघती डोळे फाडून फाडून. दीदी व्हिडिओ मध्ये दिसायली आज कर ती व्हिडिओ कर म्हणते बघ किती तोंड झाकते. स्नेहा मच्छर खाते का? मच्छर तुला खात्यात?
उठ बाळा तिथले लय मच्छर चावले उठ बरं लवकर